आज आपण या व्हिडिओमध्ये चटकदार चटपटीत चना चाट कसा बनवायचा ते बघणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने आज ही रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। जेव्हा कधीही आपल्याला छोटीशी भूक लागेल, काहीतरी चटपटीत खावंसं वाटेल, अशा वेळी अगदी 5 ते 7 मिनिटांमध्येच हा चना चाट बनवून आपण खाऊ शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मोडाचे चणे मी कुकरमध्ये हळद, हिंग, मीठ व 1 चमचाभर तेल टाकून त्यामध्ये 1 तांब्या भरून पाणी टाकून कुकरला 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकाल चणे छान एकदम मस्त शिजले गेलेले आहेत। चणे तुम्ही मोड न आणता फक्त रात्रभर भिजवून ते शिजवून सुद्धा वापरू शकता। काळ्या चण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, त्यामुळे हे चणे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात। खाली एक मोकळं पातेलं ठेवून घेतलेलं आहे, त्यावरती एक चाळण ठेवून घेतलेली आहे। संपूर्ण चणे आपण पाण्यासकट चाळणीवरती पलटी करून घेतलेले आहेत। आता जे खाली पाणी उरलेलं आहे, हे पाणी आपण सर्दीसाठी अगदी फायदेशीर आहे। सर्दी असेल तर हे पाणी तुम्ही पिऊ शकता किंवा कुठल्याही भाज्यांमध्ये वापरू शकता। आता आपण काही मसाले घेतलेले आहेत। चाट मसाला, लाल तिखट, हळद पावडर, धने पावडर आणि जिरे पावडर। जे पाणी आपलं उरलेलं आहे चणे शिजल्याचं, ते पाणी आपल्याला या मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याची चांगली आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ह्या पद्धतीने आपण चना चाट बनवला तर अगदी आपण ठेल्यावर किंवा कुठल्याही गाड्यावर चना चाट खातो, अगदी परफेक्ट तसाच छान चविष्ट चटकदार चना चाट बनवून तयार होतो। चणे शिजवल्याचं जे पाणी उरलेलं आहे, हे पाणी तुम्ही भाज्यांमध्ये वापरू शकता। त्याचबरोबर ह्या पाण्याचं खूप छान चविष्ट सूप देखील तयार होतं। ते सूप देखील खूप फायदेशीर आहे, ते सुद्धा तुम्ही बनवू शकता। मसाल्यांमध्ये थोडं थोडं पाणी टाकून पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता आपण एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये एक छोटा चमचा तेल टाकून घेतलेला आहे। तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे। जिरं चांगलं फुललं की यामध्ये अर्धा चमचा आलं व लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। लसणाची पेस्ट आपल्याला अर्धा मिनिट चांगली परतून घ्यायची आहे। आलं लसणाची पेस्ट टाकून घेतल्यामुळे ह्या चाटला एक छान चटकदार चव येते। आलं लसूण हलकंसं परतून झालेलं आहे, तुम्ही बघू शकाल थोडंसं लालसर करायचं आहे। आता आपण यामध्ये संपूर्ण हरभरे किंवा शिजवून घेतलेले चणे टाकून घेतलेले आहेत। चणे आपल्याला आलं लसणाच्या पेस्टमध्ये चांगले अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहेत। इथे ह्या चण्यांना आपण मोड आणून घेतलेले आहेत, त्यामुळे हा चना चाट चवीला खूपच छान होतो व भरपूर हेल्दी देखील होतो। त्यानंतर आपण जी मसाल्यांची पेस्ट तयार करून घेतलेली आहे, ती यामध्ये संपूर्ण टाकून घ्यायची आहे। यामध्ये थोडासा मसाला लागला गेला होता, त्यामुळे थोडंसं पाणी मी पुन्हा वरून टाकून घेतलेलं आहे। इथे आपल्याला अगदी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर आपण हा चाट बनवणार आहोत तो एकदम ओलसर किंवा एकदम त्यामध्ये जास्तीचं पाणी शिल्लक राहील। आपण अगदी थोडंच पाणी टाकून घेतलेलं आहे। हा मसाला किंवा हे जे पाणी आहे ते पूर्णपणे ह्या हरभऱ्यांमध्ये आपल्याला ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे। साधारण मिनिटभर मीडियम फ्लेमवर हे हरभरे चांगले आपण परतून घ्यायचे आहेत। इथे आपण मोड आणून घेतलेले आहेत, त्यामुळे हे हरभरे जास्त वेळ आपल्याला परतून घ्यायचे नाहीत, नाहीतर त्याचे संपूर्ण मोड तुटले जातील। तुम्ही इथे मोड न आणता फक्त हरभरे भिजवून डायरेक्ट शिजवून तुम्ही त्याचा चाट करून खाऊ शकता। लहान मुले हरभऱ्याची भाजी खात नसेल किंवा ह्या काळ्या चण्याची भाजी खात नसेल, त्यांना आवडत नसेल, तर तुम्ही ह्या पद्धतीने थोडासा कमी तिखट चाट करून त्यांना देऊ शकता। लहान मुलं देखील आवडीने चाट खातील। साधारण मिनिटभर चणा चांगला आपण या मसाल्याच्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेला आहे, चांगला परतून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकाल संपूर्ण पाणी आटलं गेलेलं आहे। मसालेदार चणा तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया व हा चणा एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। तुम्ही एखाद्या मोठ्या बाउलमध्ये सुद्धा काढून घेऊ शकता। मी इथे पातेल्यामध्ये काढून घेणार आहे। चाट बनवण्यासाठी आपण पुढील साहित्य घेतलेलं आहे। 2 मीडियम साईज कांद्याचे काप करून घेतलेले आहेत एकदम बारीक, 2 मीडियम साईज टोमॅटोचे काप, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर व अर्धा लिंबू घेतलेला आहे। संपूर्ण हरभरा आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकाल एकदम गरम आहे, छान मसालेदार दिसतोय। आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, भरपूर सारी कोथिंबीर, तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या वापरू शकता। इथे तुम्ही गाजर वापरू शकता, काकडी वापरू शकता, त्यामुळे हा चना चाट आणखीनच पौष्टिक हेल्दी होईल। भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। अर्धा लिंबू चिरून घेतलेला आहे, त्यामध्ये पिळून घेतलेला आहे आपण। चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण आपण हरभरा शिजवताना अगोदरच मीठ व हिंग टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे मीठ थोडंसं आता कमी टाकून घ्यायचं आहे। संपूर्ण चाट या पद्धतीने चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्ही काकडीसुद्धा टाकून घेऊ शकता। काकडी टाकून घेतल्यामुळे हा चाट चवीला खूपच छान होतो। माझ्याकडे आता काकडी शिल्लक नसल्यामुळे मी टाकून घेतलेली नाही।
या पद्धतीने मिक्स करून अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये छान चटपटीत चणा चाट तयार झालेला आहे. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. जेव्हा छोटीशी भूक लागेल, कधी चटपटीत खावंसं वाटलं, अशा वेळी एकदा ही डिश नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.